कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी पर्व 2 भाग 4. आर्यनने लॉकेट पुन्हा एकदा उघडलं. आतला फोटो पाहून तो काही क्षण शांत राहिला. त्या फोटोमध्ये लहानपणीचा आर्यन, त्याचे आजोबा वसंतराव आणि त्यांच्या शेजारी उभा असलेला एक 10-11 वर्षाचा मुलगा होता. फोटोच्या मागे फक्त एक नाव लिहिलं होतं, अद्वैत. मनीषने फोटो हातात घेतला. हा कोण आहे? आर्यनने डोळे मिटले. मलाही आठवत नाही, पण हा चेहरा मी कुठेतरी पाहिलाय. तेवढ्यात रॉबिन म्हणाला, सर, आधी इथून निघूया. हा माणूस आपल्याला मुद्दाम इथे अडकवत आहे. आर्यनने मान हलवली आणि सगळे बंगल्याकडे परत निघाले. गाडीत अन्वी शांत बसली होती. आर्यनने तिचा हात हातात घेतला. घाबरलीस? तो हसत म्हणाला. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही असताना नाही हो, पण तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, त्याची भीती वाटते. आर्यन तिच्या कानाजवळ झुकला. मिसेस देशमुख, एवढं प्रेम करता माझ्यावर? अन्वीने मुद्दाम चेहरा दुसरीकडे वळवला. नाही, अजिबात नाही. अच्छा, मग हात का धरलाय माझा? ती लाजली आणि हात सोडणार इतक्यात आर्यनने तिचा हात अजून घट्ट पकडला. आता सोडायचा नाही. दोघांकडे पाहून जय मोठ्याने खाकरला. आम्ही पण गाडीत आहोत, अंजू लगेच म्हणाली. जय, डोळे बंद कर. का? रोमॅन्टिक सीन चालू आहे. जयने लगेच दोन्ही डोळ्यांवर हात ठेवले. ठीक आहे, पण गाडी कुठे जाते ते कोण बघणार? सगळे मोठ्याने हसू लागले. वातावरण पुन्हा हलकं झालं. घरी पोचल्यावर सईने गरम भजी आणि चहा केला होता. बाहेर पाऊस सुरूच होता आणि आजी म्हणाल्या, आज सगळे एकत्र बसून चहा पिऊया. सगळे हॉलमध्ये जमले. जयने भजी उचलली आणि ती तोंडात टाकणार इतक्यात अंजूने त्याच्या हातातून ती हिसकावली. ही माझी. अगं, जय ओरडला. पहिल्यांदा घेतली म्हणजे माझी? चोरीला नियम नसतात, अंजू मिस्किलपणे म्हणाली. जयने दुसरी भजी उचलली तर ती पण अंजूने घेतली. आई बघ ना, आई हसत म्हणाल्या. तुम्ही दोघं कधी मोठे होणार? बाबा म्हणाले, हे दोघं मोठे झाले तरी घरातली मज्जाच जाईल. आर्यन अन्वीकडे पाहत हसत म्हणत होता. अन्वीने त्याच्या प्लेटमधली एक भजी उचलली. ही माझी. आर्यन काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. काय? ती म्हणाली. तुझ्यासाठी तर पूर्ण प्लेट आहे, तो म्हणाला. आजी लगेच म्हणाल्या, अहो, आता हे दोघं सुरू झाले. सगळे पुन्हा हसायला लागले. रात्री सगळे झोपायला गेले. अन्वी बाल्कनीत उभी राहून पाऊस पाहत होती. आर्यन शांतपणे तिच्या मागे आला. त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. अन्वी हलकंसं हसली. आज खूप दमलात ना? पण आता बरं वाटते. का? कारण माझी शांतता इथे उभी आहे. अन्वी त्याच्याकडे वळली. इतकं गोड बोलायला कुठून शिकता? लग्नानंतर, तो डोळा मारत म्हणाला. ती हसली. खोटारडे. आर्यनने अलगद तिच्या कपडावर चुंबन घेतलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काही क्षण दोघे पावसाकडे पाहत शांत उभे राहिले. तेवढ्यात आर्यनचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, इन्स्पेक्टर सौरभ. आर्यनने लगेच कॉल उचलला. हॅलो आर्यन, एक गुड न्यूज आहे. काय? रुद्रप्रतापच्या एका जुन्या माणसाला आम्ही पकडले. तो बोलायला तयार आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. मी लगेच येतो. अन्वी म्हणाली, मी पण येते. आर्यनने तिच्याकडे पाहून हसत मान हलवली. यावेळी तू माझ्यासोबतच असशील. दोघे खाली आले. बाहेर गाडी तयार होती. त्यांना अजून माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच आर्यन, अन्वी, रॉबिन आणि मनीष पोलीस स्टेशनकडे निघाले. सौरभ आधीपासूनच त्यांची वाट पाहत होता. ये आर्यन, तो म्हणाला. आर्यनने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. कुठे आहे तो? आर्यन विचारलं. लॉकअपमध्ये. सौरभ म्हणाला. सगळे आत गेले. समोर खुर्चीवर एक 50शीचा माणूस बसला होता. चेहऱ्यावर मराचे वरण होते. आर्यनला पाहताच तो हलकासा हसला. तर तूच आर्यन देशमुख, तो म्हणाला. हो, आर्यन शांतपणे म्हणाला. रुद्रप्रताप कुठे आहे? त्या माणसाने हसत मान हलवली. तू अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. आर्यन त्याच्यासमोर बसला. प्रयत्न करून बघ, तो शांतपणे म्हणाला. रुद्रप्रतापने आयुष्यात एकच नियम पाळला. तो स्वतः कधीच समोर येत नाही. तो म्हणाला. मग तू का बोलतोयस? मनीषने विचारलं. कारण मी मरायच्या आधी एक पाप कमी करायचं ठरवलं, तो म्हणाला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. वसंतराव देशमुखांनी माझ्या मुलीचा जीव वाचवला होता, पण मी पैशासाठी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रुद्रप्रतापचा पुढचा डाव देशमुख ग्रुपवर नाही, तर तुमच्या नवीन हॉटेल प्रोजेक्टवर आहे. आर्यन आणि मनीष एकमेकांकडे पाहू लागले. हॉटेल? आर्यन म्हणाला. हो, त्याला ती जागा हवी आहे. तो म्हणाला. का? अन्वीने विचारलं. कारण त्या जखमीखाली काहीतरी आहे. हे ऐकताच सगळे शांत झाले. काय आहे? आर्यनने विचारलं. मला माहिती नाही, पण रुद्रप्रताप त्या जागेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहे.
तेवढ्यात त्या माणसाला जोराचा खोकला आला. डॉक्टर धावत आले. त्याला बाहेर घ्या, सौरभ म्हणाला. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, याला विष दिलं गेलं आहे. सगळे हादरले. काय? सौरभ ओरडला. हो, हळूहळू परिणाम होणाऱ्या विषामुळे याची अवस्था झाली आहे. डॉक्टर म्हणाले. तो माणूस शेवटचा श्वास घेत आर्यनकडे पाहू लागला. आर्यन, तो कष्टाने म्हणाला. हो. आर्यन त्याच्या जवळ गेला. अद्वैतला शोध, एवढंच बोलून त्याने डोळे मिटले. खोलीत काही क्षण शांतता पसरली. बाहेर येताच अन्वीने आर्यनचा हात धरला. आता काय? ती म्हणाली, आधी हॉटेलच्या जागेची माहिती काढू. आर्यन म्हणाला, आधी अद्वैत. रॉबिनने विचारलं. तोही शोधू, पण घाई करायची नाही. आर्यन म्हणाला, घरी परतल्यावर वातावरण पुन्हा हलकं करण्यासाठी आईने सगळ्यांना एकत्र जेवायला बसवलं. जय आधीच टेबलवर बसून पापड खात होता. जय, जेवण सुरूही झालं नाही. आई म्हणाल्या, मी टेस्टिंग करतोय. जय म्हणाला. अंजूने त्याच्या प्लेटमधला पापड उचलला. अगं, जय ओरडला, हा माझा होता. अंजू म्हणाली, पुरावा आहे. जय म्हणाला, आई, ही वकील झालीये. आर्यन हसत म्हणाला, तुझ्याकडे बिल आहे का पापडाचं? जयने चेहरा पाडला. दादा तू पण. आणि मीला हसू आवरेना. तिने स्वतःच्या प्लेटमधला पापड जयसमोर ठेवला. हा घे. जय आनंदाने म्हणाला, वहिनी, तुमच्यावरचं खरं प्रेम आहे. आर्यन लगेच म्हणाला, असं आहे का? मग आजपासून माझ्या खोलीत येऊ नको. जय लगेच गोंधळला. अरे नाही दादा, तू नंबर 1. सगळे मोठ्याने हसू लागले. जेवण झाल्यावर अन्वी टेरेसवर गेली. गार वारा सुटला होता. आर्यन शांतपणे तिच्या मागे गेला. मॅडम, तो म्हणाला. ती वळली. त्याने खिशातून एक छोटासा बॉक्स काढला. हे काय? ती आश्चर्याने म्हणाली. उघड. अन्वीने बॉक्स उघडला. आत सुंदर डायमंडचं छोटंसं पेंडन होतं. तिचे डोळे चमकले. आहो, याची काय गरज होती? ती म्हणाली. गरज नव्हती, मन होतं. आर्यन हसत म्हणाला. त्याने स्वतः ते पेंडन तिच्या गळ्यात घातलं. अन्वीने आरशात पाहिलं आणि आनंदाने त्याच्याकडे वळली. खूप सुंदर आहे, ती म्हणाली. आर्यनने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. यापेक्षा सुंदर तर तू आहेस. अन्वी लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. तेवढ्यात खाली उभा असलेला जय वर पाहून ओरडला. अंजू, पुन्हा सुरू झालं यांचं. अंजूने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला. शांत बस रे. दोघांचे ते भांडण ऐकून आर्यन आणि अन्वी पुन्हा हसू लागले. त्या हसण्यात काही क्षणांसाठी सगळा ताण विसरला गेला. पण त्याचवेळी देशमुख ग्रुपच्या नवीन हॉटेलच्या जागेवर रात्रीच्या अंधारात एक JCB शांतपणे जमिनीत खोदकाम सुरू करत होती. आणि खोदकाम करणाऱ्या माणसाला मातीखाली एक मोठी लोखंडी पेटी दिसताच त्याने थरथरत्या हाताने फोन लावला. सर, ती पेटी सापडली. आर्यनच्या मोबाईलवर रात्री 11च्या सुमारास रॉबिनचा फोन आला. सर, हॉटेलच्या साईडवर काहीतरी गडबड झाली आहे. आर्यन लगेच उठून बसला. काय झालं? तो म्हणाला, एका सिक्युरिटी गार्डने मला फोन केला. कोणीतरी रात्री चोरी छुपे खोदकाम करत होतं. आपण पोहोचेपर्यंत ते लोक पळून गेले. पण त्यांनी जमिनीतून एक मोठी लोखंडी पेटी बाहेर काढली होती. ती मात्र जागेवरच राहिली आहे. आर्यनने क्षणाचाही विचार न करता कपडे बदलले आणि त्याने हळू आवाजात तिला उठवलं. काय झालं? ती झोपेतच म्हणाली. साईटवर जायचं आहे. अन्वी लगेच उठली. मी पण येते. आर्यनने नकार द्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या हट्टापुढे त्याचं काही चालत नाही. दोघे खाली आले. मनीष आणि रॉबिन आधीच गाडीजवळ उभे होते. जयही धावत आला. दादा, मी पण येतो. आर्यन म्हणाला, नाही, तू घरी राहा. जयने चेहरा पाडला. प्रत्येक वेळी मला घरीच ठेवता. अंजू लगेच म्हणाली, कारण तू गेलास की आधी सेल्फी काढतोयस. जय म्हणाला, अगं, आठवणी राहतात. सगळे हसले. आर्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. उद्या सकाळी आपण दोघं साईटवर जाऊ. आता तू आजींसोबत राहा. जयने अनिच्छेने मान हलवली. अर्ध्या तासात सगळे हॉटेलच्या जागेवर पोहोचले. संपूर्ण परिसर पोलिसांनी बंद केला होता. सौरभही तिथे आला होता. आर्यन, बघ. त्याने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. जमिनीवर मोठी लोखंडी पेटी ठेवलेली होती. पेटीवर जाड गंज चढला होता. मध्यभागी देशमुख घराण्याचं जुनं चिन्ह कोरलेलं होतं. आजोबांचं नाव पाहताच आर्यनच्या भुव्या उंचावल्या. ही पेटी इथे कशी आली? मनीष म्हणाला, उघडून पाहू. सौरभ म्हणाला, लोखंडी कटरने कुलूप तोडलं गेलं. पेटी हळूहळू उघडली. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. पण आज सोने किंवा पैसे नव्हते. त्यात काही जुनी फाईल्स, जमिनीचे नकाशे, एक चामड्याची डायरी आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, फक्त वसंतराव देशमुखांच्या मोठ्या नातवासाठी. आर्यनने शांतपणे तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. प्रिय आर्यन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू योग्य ठिकाणी पोहोचलास. या जमिनीवर हॉटेल बांधण्याचा निर्णय मी अनेक वर्षांपूर्वी घेतला होता.
कारण इथे फक्त जमीन नाही तर देशमुख घराण्याचा इतिहास दडलेला आहे. या फाईल्स सुरक्षित ठेव. योग्य वेळ आल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जमीन कोणत्याही परिस्थितीत विकू नकोस. आर्यनने पत्र बाजूला ठेवलं. अन्वीने डायरी हातात घेतली. अहो, हे आजोबांची हस्ताक्षर आहेत, ती म्हणाली. आर्यनने डायरी उघडली. पहिल्या काही पानांवर व्यवसायाच्या नोंदी होत्या, पण शेवटच्या पानावर एक फोटो चिटकलेला होता. त्या फोटोंमध्ये वसंतराव, गोविंद आणि आणखी 2 व्यक्ती उभ्या होत्या. त्यापैकी एक चेहरा पाहताच बाबा, जे तेवढ्यात तिथे आले होते, चकित झाले. हां, हा तर त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. बाबा ओळखता का? आर्यनने विचारलं. हो, हा रुद्रप्रताप नाही, हा त्याचा मोठा भाऊ रणजित राणे आहे. आम्ही समजत होतो तो अनेक वर्षांपूर्वी परदेशात गेला. बाबा म्हणाले, सौरभने फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवला. म्हणजे केस अजून मोठी आहे, तो म्हणाला. तेवढ्यात अन्वीने डायरीतून एक छोटी चावी खाली पडताना पाहिली. अहो, ही बघा. तिने ती आर्यनच्या हातात दिली. चावीला एक पितळी टॅग लावलेला होता. त्यावर लिहिलेलं होतं, लॉकर नंबर 27, देशमुख को ऑपरेटिव्ह बँक. मनीष हसत म्हणाला, दादा, उद्या सकाळी पहिलं काम ठरलं. आर्यनने मान हलवली. हो, उद्या आपण त्या लॉकरमध्ये काय आहे ते पाहू. अन्वी त्याकडे पाहून हसली. म्हणजे उद्या पुन्हा नवीन साहस? आर्यन तिचा हात हातात घेत म्हणाला, साहस काहीही असो, तू सोबत असलीस की सगळं सोपं वाटतं. अन्वी हलकेच लाजली. आणि तुम्ही सोबत असला तर मला कसलीच भीती वाटत नाही. दोघे एकमेकांकडे हसून पाहू लागले. मनीषने मुद्दाम खोकलला. अहो, आम्ही अजून इथेच आहोत ना. आर्यन हसत म्हणाला, चल आता घरी जाऊया. उद्या मोठा दिवस आहे. सगळे गाडीत बसले आणि त्यांच्या नकळत थोड्या अंतरावर उभा असलेला एक माणूस दुर्बिणीतून त्यांच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, आर्यन, तू लॉकरपर्यंत पोहोचलास. आता मीही माझी पुढची चाल खेळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता आर्यन, अन्वी, बाबा, मनीष आणि रॉबिन देशमुख कोऑपरेटिव्ह बँकेत पोहोचले. सौरभही तिथे आधीच आला होता. आर्यन, सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत, तो म्हणाला. बँक मॅनेजर त्यांना लॉकर रूममध्ये घेऊन गेले. लॉकर नंबर 27, मॅनेजर म्हणाले. आर्यनने आजोबांनी ठेवलेली चावी लॉकमध्ये फिरवली. काही सेकंदात लॉकर उघडला. सगळ्यांच्या नजरा आत गेल्या. लॉकरमध्ये एक लहानशी लाकडी पेटी, काही जुनी कागदपत्र आणि एक पांढरा लिफाफा ठेवलेला होता. आर्यनने लिफाफा उघडला. त्यात एक छोटंसं पत्र होतं. आर्यन, जर तू इथपर्यंत पोहोचलास तर मला खात्री आहे की तू योग्य मार्गावर आहेस. पण आता भूतकाळात अडकून राहू नकोस. देशमुख घराण्याचं खरं सामर्थ्य संपत्तीत नाही तर एकमेकांवरील विश्वासात आहे. ही पेटी उघड, त्यात तुला माझ्याकडून शेवटची भेट मिळेल. आर्यनने हळूच लाकडी पेटी उघडली. आत एक सुंदर जुने सोन्याचे घड्याळ, आजींचा आणि आजोबांचा तरुणपणीचा फोटो आणि एक अंगठी होती. आजोबांच्या नावाची अक्षर अंगठीवर कोरलेली होती. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. हे घड्याळ बाबा नेहमी घालत होते, ते म्हणाले. आर्यनने आदराने ते हातात घेतलं. हे मी कायम माझ्यासोबत ठेवेन, तो म्हणाला. अन्वीने फोटो हातात घेतला. अहो, आजी किती सुंदर दिसत होत्या ना, ती हसत म्हणाली. बाबाही हसले. आता पण कमी नाहीत. सगळे हलकसं हसले. मॅनेजर म्हणाले, सर, ही बाकीची कागदपत्र तुमच्या नावावर ट्रान्सफरची आहे. आर्यनने ती मनीषकडे दिली. ऑफिसमध्ये जाऊन बघू, तो म्हणाला. बँकेतून बाहेर पडल्यावर अन्वी म्हणाली, आज इतक्या दिवसांनी मन हलकं वाटते. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, आज पूर्ण दिवस फक्त तुझ्यासाठी. अन्वी आश्चर्याने म्हणाली, म्हणजे? आर्यन हसला. आज ना ऑफिस, ना मीटिंग्स, ना केस. मनीष लगेच म्हणाला, वाह साहेब, सुधारले. रॉबिनही हसला. सर, हा दिवस मी कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवतो. सगळे हसू लागले. आर्यनने गाडी थेट शहराबाहेरच्या एका सुंदर रिसॉर्टमध्ये वळवली. हिरवगार परिसर, छोटंसं तळ आणि पावसाने आणखी खुललेलं वातावरण पाहून अन्वीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. अहो, इथे? ती म्हणाली. हो, मिसेस देशमुखांसाठी छोटंसं सरप्राईज. आर्यन म्हणाला. दोघे तळ्याच्या काठी फिरू लागले. अन्वी शांतपणे पाण्यात पाय सोडून बसली. आर्यन तिच्या शेजारी बसला. काय बघतेस, तो म्हणाला. आपलं आयुष्य, ती हसत म्हणाली. इतकं वादळ आलं, पण शेवटी आपण इथे आहोत. आर्यनने तिचा हात हातात घेतला. आणि पुढेही असंच राहायचं. अन्वीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. नेहमी. तेवढ्यात मागून जयचा आवाज आला. दादा, सरप्राईज. दोघांनी मागे वळून पाहिलं तर जय, अंजू, आई, बाबा, आजी, मनीष, रॉबिन सगळेच तिथे उभे होते. अन्वीने आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं. हे सगळे?
आर्यन हसत म्हणाला, मी एकटाच फिरायला आलो तर घरातले मला सोडतील का? जय म्हणाला, वहिनी, दादा म्हणाला होता फक्त तुम्ही दोघं जाणार, मग आम्हीही मागून आलो. अंजूने जयच्या डोक्यावर हलकी टपली मारली. खोटं बोलू नको, दादाने सगळ्यांना बोलावलं. आजी म्हणाल्या, घरात इतके दिवस फक्त टेन्शन होतं, आज थोडा आनंद साजरा करूया. आईने मोठी पिकनिक बास्केट उघडली. गरम गरम पराठे, पुलाव, गुलाबजाम आणि भजी पाहून जयच्या डोळ्यात चमक आली. आई, आज तर भारी मेनू आहे, तो म्हणाला. अंजू लगेच म्हणाली, आधी सगळ्यांना वाढ. जयने चेहरा वाकडा केला. मी लहान आहे, बाबा हसत म्हणाले. जेवताना मात्र मोठा होतोस. पुन्हा एकदा सगळ्यांच्या हशाने परिसर दुमदुमून गेला. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. ती मनापासून हसत होती. त्याला जाणवलं, याचं हसण्यासाठी तो प्रत्येक लढाई लढत आहे. दूर उभ्या आजींनी दोघांकडे पाहिलं आणि देवाकडे हात जोडले. माझ्या मुलांना अशीच सुखी ठेव, त्या मनात म्हणाल्या. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी देशमुख कुटुंबाने कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही तणावाशिवाय एकत्र वेळ घालवला. आणि आर्यनने मनाशी ठरवलं, आता रुद्रप्रतापचा खेळ संपवायचाच, पण आपल्या कुटुंबाच्या आनंदाची किंमत मोजून नाही. दुपारचं जेवण संपल्यावर सगळे रिसॉर्टच्या गार्डनमध्ये फिरायला गेले. समोर मोठा हिरवगार लॉन, मध्ये छोटंसं कारंजं आणि आजूबाजूला रंगीबेरंगी फुलं फुलली होती. अंजूच्या डोक्यात लगेच कल्पना आली. एक गेम खेळूया, ती म्हणाली. कसला? जयने विचारलं. ट्रूथ अँड डेअर. अंजू म्हणाली. जय लगेच मागे सरकला. मला नाही खेळायचं, तू नेहमी माझीच वाट लावतेस. सगळे हसू लागले. आज पहिला नंबर जयचा, अंजू म्हणाली. अरे देवा, जय डोक्यावर हात ठेवत म्हणाला. ट्रूथ की डेअर? अंजूने विचारलं. ट्रूथ, जय म्हणाला. सांग, फ्रीजमधली आईस्क्रीम रात्री कोण खातं? अंजूने विचारताच जयने निरागस चेहरा केला. मांजर, आई लगेच म्हणाल्या. आपल्या घरी मांजर नाही. जय गडबडला. मग उंदीर? आर्यन हसत म्हणाला. उंदीर चमच्याने आईस्क्रीम खातो का? सगळे मोठ्याने हसू लागले. जयने दोन्ही कान पकडले. हो, मीच खातो. अंजूने टाळी दिली. पकडलास? आजी म्हणाल्या. म्हणूनच सकाळी डब्बा संपत नाही तुझा. जयने लगेच विषय बदलला. आता दादाचा नंबर. आर्यन शांतपणे पुढे आला. ट्रूथ, तो म्हणाला. जयच्या चेहऱ्यावर खोडकर हसू आलं. दादा, वहिनीवर पहिल्यांदा प्रेम कधी झालं? अन्वीने आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं. सांगा ना, अंजू म्हणाली. आर्यन काही क्षण शांत राहिला आणि मग हसत म्हणाला. ज्या दिवशी ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालवायला तयार झाली होती, त्या दिवशी मला समजलं की ही फक्त माझी कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही, माझं आयुष्य आहे. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. जय लगेच म्हणाला. वहिनी, आता तुमचा नंबर. अन्वी हलकसं हसली. ट्रूथ, ती म्हणाली. दादाची कोणती सवय सर्वात जास्त आवडते? अंजूने विचारलं. अन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. हे कितीही रागात असले तरी माझ्यासमोर आले की शांत होतात आणि मला रडताना कधीच पाहू शकत नाही. आर्यनने तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. आजी म्हणाल्या. देवा, अशीच नजर लागणार नाही तुमच्या दोघांना. थोड्या वेळाने सगळे तळ्याकाठी गेले. तिथे पॅडल बोटिंग सुरू होतं. जयने लगेच 2 बोटी बुक केल्या. एका बोटीत दादा वहिनी, दुसऱ्या बोटीत आपण. तो म्हणाला. म्हणजे आम्ही चंपू मारत बसायचं आणि हे दोघं रोमॅन्स करणार? अंजू म्हणाली. हो. जय डोळा मारत म्हणाला. पुन्हा एकदा हसा पिकला. आर्यन आणि अन्वीची बोट हळूहळू तळ्याच्या मध्यभागी पोहोचली. आजूबाजूला शांत वातावरण होतं. अन्वी पाण्यात हात फिरवत होती. आर्यन तिच्याकडेच पाहत होता. काय? ती हसत म्हणाली. काही नाही, फक्त बघतोय. तो म्हणाला. असं काय बघताय? ती म्हणाली. दरवेळी तू हसतेस तेव्हा वाटतं देवाने मला सगळ्यात सुंदर भेट दिली आहे. अन्वी लाजली. आजकाल खूपच गोड बोलायला लागलात. आर्यन तिच्याजवळ सरकला, कारण आधी वेळच नव्हता. अन्वीने त्याच्या खांद्यावर हलकी चापट मारली. खोटारडे. आर्यनने तिचा हात हातात घेतला. एक प्रॉमिस कर, तो म्हणाला. काय? ती म्हणाली. काम कितीही असलं तरी महिन्यातला एक दिवस फक्त आपला. अन्वीने क्षणाचाही विचार न करता मान हलवली. पक्क. तेवढ्यात दुसऱ्या बोटीतून जय मोठ्याने ओरडला. दादा, रोमॅन्स नंतर करा, आधी बोट वळवा, आमची बोट तुमच्यावर येते. आर्यन आणि अन्वी मागे वळून पाहतात तर जयने चप्पू उलटा धरल्यामुळे त्याची बोट गोल गोल फिरत होती. अरे सरळ धर, मनीष ओरडला. मी सरळच धरलाय, जय म्हणाला. मग बोट गोल का फिरते? अंजू चिडून म्हणाली. मला काय माहिती? इतक्या दोन्ही बोटी हलक्याशा धडकल्या. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी सगळे जोरात हसायला लागले. सायंकाळी सूर्यास्त होत असताना सगळे परत निघाले.
गाडीत बसण्याआधी आर्यनने रिसॉर्टकडे एकदा मागे वळून पाहिलं. आज अनेक दिवसांनी त्याने कुटुंबांसोबत मन मोकळा दिवस घालवला होता. पण त्याला हेही माहीत होतं, हा आनंद कायम टिकवण्यासाठी त्याला अजून एक मोठी लढाई जिंकायची होती. मात्र यावेळी तो घाई करणार नव्हता. आधी कुटुंब आणि मग शत्रू. पुढचा अध्याय त्यांच्या आयुष्यात हळूहळू उलगडणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख बंगल्यात पुन्हा नेहमीसारखी गडबड सुरू झाली होती. आई आणि आजी किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होत्या. अन्वीही त्यांना मदत करत होती. आई, आज मी सगळ्यांसाठी उपमा करते, ती म्हणाली, आणि चहा मी करते, आजी म्हणाल्या. तेवढ्यात जय झोपेतून केस बिस्कटलेलेच खाली आला. आई, भूक लागली ना? आईने त्याच्याकडे पाहिलं. तोंड तरी धुतलंस का? जयने लगेच चेहरा लपवला. आधी नाश्ता, अंजू मागून आली आणि म्हणाली. आधी बाथरूम, नंतर डायनिंग टेबल. सगळे हसू लागले. आर्यनही खाली आला. अन्वीने त्याच्यासमोर गरम चहाचा कप ठेवला. गुड मॉर्निंग, ती हसत म्हणाली. व्हेरी गुड मॉर्निंग मिसेस देशमुख, आर्यन म्हणाला. तो चहा घेणार इतक्यात अन्वीने त्याचा कप स्वतःकडे घेतला. हा माझा आहे. आर्यन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मग माझा? तो म्हणाला. तो अजून बनतोय, ती मुद्दाम हसत म्हणाली. जय लगेच म्हणाला. दादा, तुमची पण अवस्था माझ्यासारखीच झाली. आर्यन म्हणाला. अजून लग्न झालेलं नाही तुझं, तेव्हा शांत बस. सगळे पुन्हा हसू लागले. नाश्ता झाल्यावर बाबा म्हणाले. आज ऑफिसला जायचं आहे. खूप दिवस सगळे घरातच होतो. आर्यनने मान हलवली. हो, आज मी, मनीष आणि रॉबिन ऑफिसला जातो. अन्वी म्हणाली. मी पण येते. क्लबच्या इंटेरियरचं काम बघायचं आहे. आर्यन हसला. ओके. देशमुख ग्रुपच्या ऑफिसमध्ये अनेक दिवसांनी सगळ्यांचं जोरदार स्वागत झालं. कर्मचारी टाळ्या वाजवत उभे होते. वेलकम बॅक सर, सगळ्यांनी एकाच आवाजात म्हटलं. आर्यनने हसत सगळ्यांचे आभार मानले. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट धावत आली. सर, आज दुपारी मुंबईच्या मेहरा ग्रुपची टीम येणार आहे. हॉटेल प्रोजेक्टसाठी मीटिंग आहे. आर्यन म्हणाला. ठीक आहे, कॉन्फरन्स हॉल तयार ठेवा. अन्वी तिच्या कॅबिनमध्ये गेली. काही वेळाने ती फाईल घेऊन आर्यनच्या कॅबिनमध्ये आली. अहो, ही नवीन क्लबचं डिझाईन बघा. आर्यन फाईल पाहत म्हणाला. वाह, हे तर आधीपेक्षा खूप सुंदर आहे. अन्वी आनंदाने हसली. खरंच. आर्यन उठून तिच्याजवळ आला. मला डिझाईनपेक्षा डिझायनर जास्त आवडली. अन्वीने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. ऑफिस आहे, ती कुजबुजली. मग काय झालं? आर्यन म्हणाला. कोणी बघेल. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. दोघे लगेच बाजूला झाले. मे आय कम इन सर? रॉबिन आत आला. सर, मेहरा ग्रुपचे लोक आले आहेत. आर्यन म्हणाला. त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवा. मीटिंग सुरू झाली. मेहरा ग्रुपच्या टीमसोबत एक तरुणीही आली होती. तिने स्वतःची ओळख करून दिली. हॅलो एव्हरीवन, मी सानिया मेहरा, या प्रोजेक्टची आर्किटेक्ट. अन्वीने तिच्याशी हस्तांदोलन केलं. नाईस टू मीट यू, सानिया हसली. मी तुमच्या क्लब प्रोजेक्टबद्दल खूप ऐकलंय. मीटिंग्स जवळपास 2 तास चालली. सगळं व्यवस्थित पार पडलं. निघताना सानिया म्हणाली. मिस्टर आर्यन, तुमच्यासोबत काम करायला मजा येईल. आर्यनने फक्त स्मित केलं. थँक्यू. सानिया बाहेर गेल्यावर अन्वी शांतपणे फाईल बंद करू लागली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. काय झालं? तो म्हणाला. काही नाही. ती म्हणाली. खोटं? तो हसत म्हणाला. थोडासा हेवा वाटला. अन्वीने हळू आवाजात कबूल केलं. आर्यन मोठ्याने हसू लागला. मिसेस देशमुख, तुम्ही जळताय. अन्वीने ओठ फुंगवले. हो, थोडंसं. आर्यन तिच्याजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. अन्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू म्हटलं. खरंच? ती म्हणाली. 100%. आर्यन म्हणाला. तेवढ्यात बाहेरून जयचा फोन आला. दादा, लवकर घरी या. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. काय झालं? जय उत्साहाने म्हणाला. काही टेन्शन नाही. आजींनी आज पुरणपोळी केली आहे. उशीर केला तर संपेल. आर्यनने कपाळावर हात मारला. वेडा आहेस. अन्वीला हसू आवरेना. चला, नाहीतर खरंच जय सगळ्या पुरणपोळ्या संपवेल. दोघेही हसत ऑफिसमधून बाहेर पडले आणि अनेक दिवसांनी त्यांच्या आयुष्यात एक शांत, आनंदी दिवस सुरूच राहिला. दुपारी सगळे घरी पोचले तेव्हा डायनिंग टेबलवर गरमागरम पुरणपोळ्या सुगंध दरवळत होत्या. जय आधीच खुर्चीवर बसून ताट हातात घेऊन तयार होता. आई, आता वाढा ना, तो अधीरपणे म्हणाला. सगळे बसू दे आधी, आई म्हणाल्या. मी वाट बघतोय ना, जय चेहरा पाडून म्हणाला. अंजू त्याच्या शेजारी बसत म्हणाली. तुझं लक्ष पुरणपोळीवर कमी आणि तुपाच्या वाटीवर जास्त आहे. जय लगेच म्हणाला. तूप जास्त असेल तर प्रेम जास्त असतं. बाबा हसत म्हणाले. हा मुलगा मोठा बिझनेसमॅन नाही, मोठा खादाड होणार.
हॉलमध्ये पुन्हा एकदा हशा पिकल्या. अन्वीने सगळ्यांना वाढायला सुरुवात केली. ती आर्यनच्या ताटात पुरणपोळी ठेवणार इतक्यात जय म्हणाला, वहिनी, दादाला एकच द्या, बाकी माझ्यासाठी ठेवा. आर्यनने चमचा खाली ठेवला. जय, तुला आज डाएट करायचं आहे. जय लगेच म्हणाला, दादा, तुझा माझ्यावर प्रेमच नाही. अन्वीने हसत दोघांच्याही ताटात सारख्याच पुरणपोळ्या ठेवल्या. झालं, आता भांडण बंद, ती म्हणाली. जेवण झाल्यावर आजींनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. मला एक गोष्ट सांगायची आहे. त्या म्हणाल्या. सगळे शांत झाले. इतक्या दिवसात आपल्या घरावर किती संकट आली, पण आपण एकत्र राहिलो म्हणून सगळं पार पडलं. आता मला या घरात पुन्हा आनंद पाहायचा आहे. त्यांनी आर्यन आणि अन्वीकडे पाहिलं. तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे. तो आपण मोठ्या थाटात साजरा करणार. अन्वी लाजली. जय लगेच म्हणाला, आणि डान्स परफॉर्मन्स माझा. अंजू म्हणाली, तू नाचलास तर पाहुणे पडून जातील. जयने उशी उचलून तिच्याकडे फेकली. ती चुकवत म्हणाली, पकडलं नाहीस. दोघं पुन्हा गडबड पडायला लागले. आई डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, हे दोघं कधी सुधारणार नाहीत. सायंकाळी अन्वी टेरेसवर झाडांना पाणी घालत होती. आर्यन शांतपणे तिच्या मागे आला. तिने मागे वळून पाहिलं. अहो तुम्ही, तो काही न बोलता तिच्या हातातून पाण्याची कडी घेत म्हणाला, आज काम बंद. ती हसली. मग आर्यने खिशातून 2 चित्रपटाची तिकीट काढली. आज रात्री फक्त आपण दोघं. अन्वीच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. खरंच, ती म्हणाली. हो, बराच काळ झाला आपण बाहेर फिरायलाच गेलो नाही. तो म्हणाला. रात्री दोघं चित्रपट पाहून बाहेर आले तेव्हा हलका पाऊस सुरू झाला होता. अन्वी म्हणाली, गाडीपर्यंत धावूया. आर्यनने तिचा हात धरला. नको, आज पावसात भिजूया. ती हसली. तुम्ही पण ना. दोघं हातात हात घालून रस्त्यावरून चालू लागले. अन्वीचे केस पूर्ण भिजले होते. आर्यन थांबला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद कानामागे सारली. काय, ती म्हणाली, आज पुन्हा पहिल्यांदा भेटल्यासारखं वाटते. तो म्हणाला. अन्वीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू आलं. इतकं प्रेम करू नका, माझीच नजर लागेल. ती म्हणाली. आर्यन हसला. माझ्या कोणाची नजर लागू देणार नाही. घरी परतल्यावर आजी अजून जाग्याच होत्या. आलात का, त्या मिश्किलपणे म्हणाल्या. हो आजी. अन्वी लाजत म्हणाली. चित्रपट कसा होता. जय मागून आला. दादा, चित्रपट पाहिला की वहिनी. तो म्हणताच आर्यनने त्याच्या डोक्यावर टपली मारली. झोप आता. जय हसत पडून गेला. त्या रात्री आर्यन बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत होता. अन्वी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. काय विचार करता, ती म्हणाली. इतक्या दिवसांनी मन शांत आहे. तो म्हणाला, मग ते कायम असंच राहू द्या. अन्वीने त्याचा हात हातात घेतला. आर्यन तिच्याकडे पाहून हसला. हो, आता आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस जास्त असतील. दोघेही एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे पाऊस पाहत उभे राहिले. आणि देशमुख बंगल्यात अनेक दिवसांनी पुन्हा एक समाधान, हसू आणि प्रेमाचं वातावरण पसरलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्यात नेहमीपेक्षा जास्त गडबड होती. आई आणि आजी देवघर सजवत होत्या. अन्वीने सुंदर रांगोळी काढली होती. जय खाली आला आणि रांगोळीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. जय, जपून. अन्वी म्हणाली. वहिनी, मी काही लहान मुलगा नाही. तो छाती फुगवत म्हणाला आणि पुढच्या क्षणी त्याचा पाय रांगोळीवर पडला. अरे, अन्वीने कपाळावर हात मारला. अंजू मोठ्याने हसायला लागली. वा रे कलाकार, 5 मिनिटात आधुनिक कला तयार केलीस. जय खाली पाहत म्हणाला, मी टेस्ट करत होतो, रंग सुकले का नाही. बाबा हसत म्हणाले, तुझ्या टेस्टमुळे पुन्हा रांगोळी काढावी लागेल. सगळ्यांच्या हसण्यात घर पुन्हा दुमदुमून गेलं. आर्यन जिन्यावरून खाली आला. पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातलेला तो नेहमीप्रमाणे देखणा दिसत होता. अन्वी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. काय झालं. आर्यन तिच्याजवळ येत म्हणाला. काही नाही. ती नजर चोरत म्हणाली. मग एवढं बघत का होतीस. तो हसत म्हणाला, तुम्ही आज जरा जास्तच हँडसम दिसताय. अन्वीच्या तोंडून न कळत निघालं. जय लगेच मध्ये आला. वहिनी, हे शब्द रेकॉर्ड करून ठेवतो. दादा आयुष्यभर ऐकत बसेल. आर्यने जयच्या खांद्यावर हात ठेवला. तुला आज काही काम नाही का. जय म्हणाला, आहे ना, पण तुमची लव्ह स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे. नाश्ता झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते. मनीष फाईल घेऊन आला. दादा, उद्या नवीन हॉटेल प्रोजेक्टचं भूमिपूजन आहे. सगळी तयारी झाली आहे. आर्यने फाईल पाहिली. छान. यावेळी सगळं कुटुंब उपस्थित असेल. आई म्हणाल्या. हो, यावेळी सुरुवात शुभच होऊ दे. आजींनीही देवाचं नाव घेत मान हलवली. अन्वी म्हणाली, अहो, भूमिपूजनासाठी मी आणि अंजू शॉपिंगला जाऊ का. सगळ्यांसाठी कपडे घ्यायचे आहेत. आर्यने हसत विचारलं. माझ्यासाठी पण. ती म्हणाली, सगळ्यात आधी तुमच्यासाठी.
नाश्ता झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते. मनीष फाईल घेऊन आला. दादा, उद्या नवीन हॉटेल प्रोजेक्टचं भूमिपूजन आहे. सगळी तयारी झाली आहे. आर्यनने फाईल पाहिली. छान. यावेळी सगळं कुटुंब उपस्थित असेल. आई म्हणाल्या, हो, यावेळी सुरुवात शुभच होऊ दे. आजींनीही देवाचं नाव घेत मान हलवली. अन्वी म्हणाली, अहो, भूमिपूजनसाठी मी आणि अंजू शॉपिंगला जाऊ का? सगळ्यांसाठी कपडे घ्यायचे आहे. आर्यनने हसत विचारलं, माझ्यासाठी पण. ती म्हणाली, सगळ्यात आधी तुमच्यासाठी. जय लगेच म्हणाला, आणि माझ्यासाठी. अंजू म्हणाली, तुमच्यासाठी ऑफरमध्ये मिळेल ते. जयने तोंड फुगवलं, मी या घरात दत्तक आहे. बाबा हसत म्हणाले, नाही रे, तूच या घराचा सर्वात मोठा मनोरंजनाचा कार्यक्रम आहेस. दुपारी अन्वी, अंजू आणि आई शॉपिंगला गेल्या. जय हट्टाने त्यांच्यासोबत गेला. एका कपड्यांच्या दुकानात अन्वी आर्यनसाठी शेरवानी पाहत होती. ही कशी वाटते? ती अंजूला म्हणाली, दादावर भारी दिसेल. अंजू म्हणाली. जय मध्येच म्हणाला, दादा काहीही घालो. वहिनींची नजर त्यावरच असते. अन्वीने लाजून त्याला हलकासा धक्का दिला. गप्प बस. घरी परतल्यावर संध्याकाळ झाली होती. आर्यन ऑफिसमधून आला. अन्वीने त्याच्यासमोर एक कवर ठेवलं. हे काय? तो म्हणाला, उघडा. ती हसली. आर्यनने कवर उघडलं. आज सुंदर क्रीम रंगाची शेरवानी होती. कशी वाटली? अन्वीने विचारलं. आर्यन काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. खूप सुंदर आहे. तो म्हणाला. शेरवानी? ती हसत म्हणाली, नाही, ती निवडणारी. अन्वीच्या गालावर गुलाबी लाली पसरली. रात्री जेवणानंतर दोघे टेरेसवर बसले होते. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. हलका गारा वारा वाहत होता. अन्वीने आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. एक विचारू? ती म्हणाली. आर्यन म्हणाला, जर आपल्या आयुष्यात ही सगळी संकटं आलीच नसती तर? आर्यन हलकासा हसला. मग कदाचित मला तुझी किंमत इतकी कळालीच नसती. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. आणि आता? आर्यने तिचा हात हातात घेतला. आता प्रत्येक दिवस तुझ्यासोबत जगायचा आहे. भांडण, हसत, रुसत, पण एकत्र. अन्वीने अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोघे शांतपणे चांदण्याकडे पाहत बसले. खाली हॉलमध्ये आजी आणि आई वरच्या टेरेसकडे पाहून हसत होत्या. आजी म्हणाल्या, बघ ना, आपल्या घरात पुन्हा प्रेमाचा प्रकाश आला आहे. आईने समाधानाने मान हलवली. आणि दुसऱ्या दिवशीच्या भूमिपूजनाच्या तयारीसह देशमुख कुटुंबांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची चाहूल लागली होती.